प्रॉब्लेम लोकांना स्किल्सचा नसतो, प्रॉब्लेम लोकांना डिरेक्शनचा असतो. त्यांच्याकडे स्किल तर असते पण त्यांना ते पोटेन्शियल नसते कसं ओळखायचं, आपण कशा थ्रू अर्निंग जनरेट करू शकतो. नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय सगळ्यांना. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे फक्त मोबाईलचा वापर करून तुम्ही तुमचे जे पहिले 10,000 आहे ते कसे कमवू शकता. सो व्हिडिओ तुम्हाला लास्टपर्यंत नक्कीच बघावा लागेल कारण तुम्हाला एक्झॅक्ट स्ट्रॅटेजी आज मिळणार आहे. सो बघा, तुम्ही कधी मोबाईल स्क्रोल करता, युट्यूब एंडलेसली स्क्रोल करता, रील्स बघता आणि तुमच्या मनात कधी हा प्रश्न आलेला आहे की हाच फोन यूज करून मी कधी पैसे कमवणार. सो खूप लोक स्टार्ट तर करतात बट त्यांना एक्झॅक्ट स्ट्रॅटेजीज माहिती नसतात, एक्झॅक्ट स्टेप्स माहिती नसतात किंवा ते डिरेक्शन लेस असतात. सो जर तुम्हाला एक्झॅक्ट डिरेक्शन पाहिजे, कसं सुरुवात करायची, स्टेप बाय स्टेप गायडन्स पाहिजे, हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. मी गेल्या काही वर्षापासून ऑनलाईन स्पेसमध्ये काम करते, ऑनलाईन कॉन्टेंट क्रिएशन, डिजिटल स्किल्स मध्ये काम करते. सो या सगळ्या वेळेस मी एक गोष्ट नोटीस केलेली आहे की प्रॉब्लेम लोकांना स्किल्सचा नसतो, प्रॉब्लेम लोकांना डिरेक्शनचा असतो. त्यांच्याकडे स्किल तर असते पण त्यांना ते पोटेन्शियल नसते कसं ओळखायचं, आपण कशा थ्रू अर्निंग जनरेट करू शकतो. सो आज मी तुम्हाला सांगणार आहे एकदम झिरो पासनं तुम्ही 10,000ची जी जर्निंग आहे ती कशी स्टार्ट करू शकता. बघा, तुमच्याजवळ एक स्किल असते पण ते स्किल कसं मॉनिटाईज करायचं, त्याच्यापासून इन्कम कशी जनरेट करायची हे तुम्हाला बिलकुलच माहिती नसते. आणि मग त्याच्यानंतर असं असतो, जे टॅलेंट आहे आपलं ते टॅलेंट वेस्ट असतो. बट प्रॉब्लेम जो आहे ना तो क्लॅरिटीचा असतो आणि जर तो प्रॉब्लेम जर रिझॉल्व्ह झाला तर तुम्ही एक गुड सोर्स ऑफ इन्कम क्रिएट करू शकता. सो आज मी तुम्हाला एक सिस्टम सांगणार आहे, तो सिस्टम फॉलो केला तर तुम्ही पहिली जी 10,000ची इन्कम आहे ती जनरेट करू शकता. पण त्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगून देते, ही इन्स्टंट मनी मेकिंग स्कीम बिलकुलच नाही आहे और ओव्हरनाईट सक्सेस नाही आहे, पण हे रिअल आहे. आणि ज्यांनी सिरियसली काम केलंय ना त्यांच्यासाठी हा फर्स्ट माइलस्टोन असू शकतो, त्यांचे पहिले 10,000. तर चला वळूया तुमच्या 10,000च्या जर्नीकडे. पहिली चूक ना लोक इथेच करतात, ते एका वेळेस मल्टिपल गोष्टीवर फोकस करतात. तुम्हाला ना कोणतीही एकच गोष्ट चूज करायची आहे. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला कॉन्टेंट क्रिएशन शिकायचं आहे तर कॉन्टेंट क्रिएशनसाठी युट्यूब झालं, इंस्टाग्राम झालं, याच्यातून तुम्ही स्टार्ट करू शकता. जर समजा तुम्हाला फ्रीलान्सिंग करायचं तर फ्रीलान्सिंगसाठी पहिले तुम्हाला एक स्किल शिकावं लागेल, एडिटिंग झालं, डिझायनिंग झालं, या गोष्टी शिकाव्या लागेल. जर तुम्हाला एफिलिएट लिंक थ्रू इन्कम जनरेट करायची तर तुम्हाला पहिले फ्रीलान्सिंग आणि एफिलिएट मार्केटिंग शिकावं लागेल. आणि ऍज अ बिगिनर जर तुम्हाला स्टार्ट करायचं तर एकदम बिगिनर आहे, ज्या लोकांना काहीच माहिती नाही, झिरो पासून जे लोक स्टार्ट करतात, तर त्यांच्यासाठी मी पहिले फ्रीलान्सिंग आणि एफिलिएट मॉड्यूल सगळ्यात पहिले मी चूज करेल, सांगेल. मग नंतर तुम्ही हळूहळू त्या गोष्टी शिकून नंतर तुम्ही एक्सप्लोर करू शकता तुमचा बिझनेस. बघा, वन सिम्पल स्किल तुम्ही पिकअप करा. जर तुम्हाला फक्त 10,000 कमवायचे आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला एक्सपर्ट असायची बिलकुलच गरज नाही आहे. एक सिम्पल स्किल पिक करा. फॉर एक्झाम्पल, समजा जर तुम्ही व्हिडिओ एडिटिंग चूज केलं, ठीक आहे, व्हिडिओ एडिटिंग चूज केलं, तुम्ही बी रोल शूट करणं स्टार्ट करा. बी रोल नंतर तुम्ही त्याच्यानंतर एडिटिंग झालं, कॅप्शन झालं, कॅनव्हा झालं, ही जर गोष्ट शिकली सो तुम्ही तुमचे आरामात पहिले 10,000 अर्न करू शकता विदाउट एक्सपर्टी. तुमचा जो फोन आहे ना त्याला इन्कम मशीन बनवा, त्याला टाइमपास म्हणून यूज नका करू. बघा, तुम्ही फ्री ऍप्स, फ्री टूल्स यूज करणं स्टार्ट करा. कॅनव्हा, चॅट जीपीटीवर तुम्हाला फ्री मध्ये इतक्या सगळ्या व्हायरल ट्रेंडिंग स्क्रिप्ट मिळून जातात की तुम्हाला स्क्रिप्टिंग साठी जास्ती डोकं लावायची ही गरज नाही आहे. सो तुम्ही चॅट जीपीटी वरून स्क्रिप्ट घेऊ शकता, स्क्रिप्टिंग करू शकता, एडिटिंग करू शकता. बघा, कसं आहे, तुमचा जो फोन आहे त्याला फक्त तुम्हाला दिवसाचे 1 ते 2 तास डेडिकेशननी द्यायची आहे. डेफिनेटली तो तुमच्यासाठी एक इन्कम मशीन बनवू शकतो. आता जो आहे ना, फर्स्ट क्लायंट कसा जनरेट करायचा, फर्स्ट क्लायंट पर्यंत कसं आउटरीच करायचं, आणि इथेच लोक थांबतात. पण ऍक्च्युअल जो एक्झॅक्ट गेम आहे ना तो इथनच सुरू होतो. बघा, इंस्टाग्राम डीएम आउटरीच झालं, व्हॉट्सअप स्टेटस मार्केटिंग झालं, फायवर गिग अपलोड झालं, फेसबुक ग्रुप्स झालं. पहिला क्लायंट मिळवणं हा तुमचा गोल असायला पाहिजे, परफेक्ट प्रोजेक्ट नाही, ठीक आहे. पहिला जर तुम्हाला क्लायंट मिळाला तर पहिल्या क्लायंटला तुम्ही थोडं छोटं मोठं इम्परफेक्ट जरी बनवून दिलं तर तुम्हाला कॉन्फिडन्स येतो की तुम्ही जो क्लायंट आहे तो जनरेट करू शकता. बघा, तो जो आहे ना तो माइलस्टोन तुम्हाला थोडा ब्रेकडाऊन करायचा. फॉर एक्झाम्पल, बघा, जर तुम्ही 500 मध्ये एक व्हिडिओ एडिट करून देता, जर तुम्हाला 20 क्लायंट्स मिळाले तर तुम्ही तुम्ही फक्त 20 क्लायंट्स थ्रू 10,000 अर्न करू शकता. जर तुम्ही एक छान एडिटिंग करून दिली थोडी प्रो लेवलची तर तुम्ही जर एका व्हिडिओ एडिटिंगचे 1,000 रुपये चार्ज केले तर 10 क्लायंट जर तुम्हाला मिळाले तर ते तुम्हाला 10,000 जनरेट करून देतात, ठीक आहे. जर तुम्हाला एफिलिएट थ्रू
हे झालं फ्रीलान्सिंग. ठीक आहे. जर तुम्हाला एफिलिएट थ्रू अर्निंग करायची आहे तर एफिलिएट सेल्स प्लस कमिशन इज इक्वल टू कन्सिस्टन्सी. ओके. सो जर तुम्ही कोणता एफिलिएट मॉड्यूल करत आहे, कोणत्या कंपनीसाठी काम करत आहे, कोणाचं एफिलिएट प्रमोशन थ्रू अर्निंग करत आहे, तर जस्ट जर समजा त्यांच्याकडे जर एक प्रॉडक्ट आहे जो 1000 रुपयाचा प्रॉडक्ट आहे आणि जर तो तुम्ही 1000 रुपयाचा प्रॉडक्ट जर 10 वेळा सेल करता तर तुम्ही 10,000ची इन्कम जी आहे ती इझिली जनरेट करू शकता. बरेच लोक ह्या चुका करतात, बट तुम्ही करू नका. बघा, एकाच दिवशी रिझल्ट जे आहे ते एक्सपेक्ट करू नका. डेफिनेटली आपण कोणती क्विक रिच स्कीम नाही करत आहोत. आपल्याला लर्न करून आपण अर्न करत आहोत. तर इट विल टेक टाइम. ठीक आहे. सो स्किल लर्न न करता अर्न करायला जातात. ठीक आहे. विदाऊट लर्निंग तुम्ही कसं कराल? जर समजा मी तुम्हाला सांगत आहे फोनवरून तुम्ही इन्कम जनरेट करू शकता, तर विदाऊट व्हिडिओ एडिटिंग न शिकता तुम्ही कसं अर्निंग जनरेट करणार? डेफिनेटली नॉट. सो तुम्हाला तो स्किल पहिले शिकावा लागेल, लर्न करावा लागेल, त्याच्यानंतरच तुम्ही अर्निंग कराल. ठीक आहे. कन्सिस्टन्सी ठेवा, कन्सिस्टन्सी सोडू नका. 10 दिवस केलं, 11व्या जाऊ दे ना यार, नाही होतं, 11व्या दिवशी सोडून देता. कन्सिस्टन्सी सवय. डेफिनेटली एक दिवस येतो ज्या दिवशी तुम्ही अर्निंग कराल. ठीक आहे. आणि मोटिवेशनवर डिपेंड राहतात. बघा, तुम्हाला रोज कोणी येऊन मोटिवेट करणार नाही आहे. तुमचं मोटिवेशन, तुमची करंट कंडिशन तुमचं मोटिवेशन आहे. ठीक आहे. जर तुम्ही दुकानामध्ये जात आहे, कोणती गोष्ट घ्यायला जर तुम्हाला प्राइस टॅग चेक करावा लागत आहे, तर ते तुमच्यासाठी मोठं मोटिवेशन आहे की यार मला कोणती गोष्ट, माझ्या मुलांना कोणती गोष्ट आवडत आहे, तर त्याचं प्राइस टॅग चेक न करता मी त्यांना घेऊ, एवढी कॅपेबल पाहिजे की मी त्यांना घेऊन देऊ शकली पाहिजे. सो हे जे मोटिवेशन आहे, हेच गोष्ट तुम्हाला मोटिवेट करू शकते. रोज तुम्हाला कोणीच येऊन मोटिवेट करू शकत नाही. ठीक आहे. बघा, तुमची जी 10,000ची कमाई आहे ती फक्त कमाई नाही आहे, ते एक प्रूफ आहे की तुम्ही करू शकता. ती सुरुवात आहे तुमच्या फायनान्शियल फ्रीडमची. आज स्टार्ट करा. परफेक्ट नाही, पण स्टार्ट जरूर करा. कारण जो स्टार्ट करतो ना तोच पुढे जातो. तर तुम्हाला जर प्रॅक्टिकली स्टार्ट करायचं आहे, प्रॅक्टिकली तुम्हाला तुमचे जे पहिले 10,000 जनरेट करायची आहे, एक प्रॉपर एन्व्हायरमेंट पाहिजे, एक प्रॉपर मेंटॉर पाहिजे, एक प्रॉपर स्टेप बाय स्टेप गाईड पाहिजे. सो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला माझा नंबर दिलेला आहे. तुम्ही मला व्हॉट्सअपवर कनेक्ट करू शकता. आणि माझे जे स्टुडंट्स आहेत ते मॅसिव्हली अर्निंग जनरेट करत आहे. तुम्हाला याचे जे रिझल्ट्स आहे माझ्या इंस्टाग्रामच्या हायलाइट्समध्ये बघायला मिळेल. ठीक आहे. सो जर तुम्हाला काहीही गायडन्स पाहिजे सो फील फ्री टू कनेक्ट विथ मी ऑन माय व्हॉट्सअप. हा जो व्हिडिओ आहे आय होप तुमच्यासाठी हेल्पफुल होता. सो जर तुम्हाला अजून अशा इन्कम आयडियाज पाहिजे त्याच्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. डेफिनेटली आय विल हेल्प यू. व्हिडिओ लास्ट पर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर.